महाराष्ट्रात मोठ्या विजयीनंतर आपण बघतो की कशा प्रकाराने पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भाजपच्या मुख्य कार्यालयात दिल्लीच्या मुख्य कार्यालयात इथे पोहोचले आहेत आणि इथे ते कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत। महाराष्ट्र झारखंड निवडणुकीच्या निकालानंतर हे बोलणार आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे इथे भाजपच्या मुख्यालयात पोहोचले आहेत। त्यांच्या स्वागतासाठी भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा, राष्ट्राचे गृहमंत्री भारताचे गृहमंत्री अमित शाह हे इथे पोहोचले आहेत। ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वागत करणार। महाराष्ट्रात ज्या प्रकाराने एक ऐतिहासिक असा विजय जो झाला आहे त्याला लक्षात घेऊन आपण बघतो की कशा प्रकाराने जे इथे पंतप्रधान नरेंद्र मोदी पोहोचले आणि त्यांच्या स्वागतासाठी इथे जे.पी. नड्डा भाजपचे अध्यक्ष आणि बरोबरच जे दुसरे आहेत अमित शाह गृहमंत्री जे आहेत ते इथे पोहोचले आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी इथे जमा झालेल्या कार्यकर्त्यांना जे आहेत ते हात हे करतायत। तुम्ही झी24 तासच्या फ्रेम मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बघतायत जे हात दाखवून लोकांना वेव करतायत। इथे एक विजय महोत्सव दिसतोय। महाराष्ट्रात ज्या प्रकाराने एक मोठ्या लेवलमध्ये विजय झाला आहे भाजपचा आणि भाजपला घेऊन जी महायुती आहे त्याला लक्षात घेऊन हा इथे विजय महोत्सव आहे। एक जल्लोष इथे भाजपच्या मुख्यालयात दिसायला मिळत आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी बरोबरच भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा हे इथे पोहोचले आहेत। आपण बघितलं तर महाराष्ट्रात भाजप आघाडीने एकतर्फी विजय मिळवला आहे आणि त्यालाच लक्ष घेऊन आपण बघतो की हा विजय महोत्सव हा जल्लोष इथे झाला आहे। सध्या आपण बघितलं तर इथे भाजपच्या कार्यकर्त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करतील आणि या एक आभार व्यक्त करणारे महाराष्ट्राच्या जनतेला आपण ऐकूया काय बोलतायत काय बोलतायत पंतप्रधान नरेंद्र मोदी। व्हिडिओ जर्नलिस्ट रंजन रस्तोगी बरोबर मी उर्वशी कोणाजी 24 ताससाठी।